का ग आम्हाला सोडून गेलीस? आम्हाला तू हवी होतीस ग, का सोडून गेलीस आम्हाला? स्वतः मात्र म्हणायचीस मला सोडून जाऊ नका, पण तूच आम्हाला सोडून गेलीस. जर तू शाळेत नाही गेलास तर कसं करमणार तुला? हो ग मुक्ते, पण मला शाळेतच जावंसं नाही वाटत आहे. कसं तरी वाटतं की घरी जाऊ. घरी माई आपली वाट बघत असेल आणि उशिरा का गेलो म्हणून ती मला ओरडेल आणि थोड्या वेळाने तीच जवळ घेऊन खाऊ दे. म्हणजे तलाठ्याकडे जाऊन तू चौकशी करूनही आलायस की ही सगळी प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती आहे? अरे स्वतःच्या आईवर आणि भावावर थोडाही विश्वास नव्हता? तू ही फालतू बडबड करण्यापेक्षा स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं तर बरं होईल. दादा, तू तुझं नाव का नाही दिलंस? तुला नाही शिकवायचं कोणाला? नाही, मला काहीच नाही करायचं आणि मला कुणाशी बोलायचंही नाही. दादा असं का बोलतोयस? तू माझ्याशी पण नाही बोलणार? ठीक आहे, मी वर्गात जाते. मुक्ते, माफ कर ग मला, पण खरंच मला काहीच करावंसं नाही वाटत आहे. अरे दादा, खूप मुलांनी भाग घेतलाय, मी सुद्धा. मग तू का नाही घेतेस? कोणीतरी शिकलं तर चांगलंच होईल ना, आणि तुला सुद्धा शिष्यवृत्ती मिळेल. अगं पण तुम्ही सगळे आत न शिकवायला आणि मला नको शिष्यवृत्ती. अरे दादा, बघ ना किती मजा येईल. आपल्याला सुद्धा सरांसारखं शिकवायला मिळणार, अभ्यास घ्यायला मिळणार. मग ते पण आपल्याला सर मॅडम म्हणतील ना. मग अगं मला शिक्षक नाही व्हायचंय ग, मी आहे तोच बरा. चल मी जातो वर्गात. दादा, माझ्यासाठी पण नाही येणार? मग मी पण माझं नाव काढून घेते. बरं, चल जाऊ आपण सरांकडे नाव द्यायला. अरे कुठे निघालात? मधली सुट्टी संपली, आता वर्गात चला. सर, आम्ही तुमच्याकडेच येत होतो. स्वामी दादाला नवसाक्षरांना शिकवायचंय म्हणून त्याचं नाव द्यायचं होतं. स्वामीचं नाव मी स्वतः दिले. स्वामींनी असं काही काम करायला हवं असं मला सुद्धा वाटत होतं. त्याचं वर्गात लक्ष नव्हतं तेव्हा त्याचं कारण माझ्या लक्षात आलं होतं. बरं असो, तुम्ही आता नवसाक्षर शोधायला निघा म्हणजे झालं. हो. दादा, आता पण कोणाकडे जायचं? ज्या अडाणी आहेत ना त्या सगळ्यांकडे. कुणीतरी सापडेलच की. आता शोध मोहीम सुरू. परब काका, परब काका. काय रे स्वामी, काय इलाज आहे सर? काका, तुम्ही शाळा शिकणार का? अरे आता काय शाळेत जातलं, तुका नाही काम नंदो म्हणा ती हयसर इलस. तुम्ही शाळेत नाही जायचं काका, मी तुम्हाला घरी येऊन शिकवणार. अरे आता माका ढोरांकडे जाऊचा असा. ढोरांकडसून येले काय मगे मी या माडात जातलोय. माडातून येले काय मगे काजीत. अरे घरात घेऊ इतकी रात जाता, इतको जमतोय काय निसतोय. मगे माका सांगते माका केव्हा शिकायतलं. पण काका, शिकण्यासाठी थोडा वेळ काढा ना. हे बघ, आता माका शिकान काय करूचा. अरे माझी अर्धी लाकडा गेली मशनात. तेव्हा तेव्हा तिया जा बाबा, माका नाही शिकायचा. काका माझं ऐकून तरी घ्या ना. हे बघ, तुका सांगतोय माझा जा. काका, शिकल्यावर तुमचाच फायदा होणार आहे. ऐका माझं. हे बघ, तिया तसं ऐकायचंच नाही. काका, तुम्ही दिवसभर अशीच कामं करता? हा मग काय करतलं तू? काय मका नवीन काम देत? नाही, पण काका तुम्ही शिकला असता तर तुम्हाला ही अशी कामं करावी लागली नसती. अरे आता नाही शिका तर काय करतलंय सांग. काका, मी शिकव तुम्हाला. तू येतलं सोपोर माका काय शिकायतलंय रे? काका, आमच्या शाळेचा उपक्रम आहे, म्हणजे गावातील अडाणी लोकांना शिकवायचं, नवसाक्षर तयार करायचे. अरे शाळा वेळ झालीत मॅड. या गावात नाही रस्तो, धड पाण्याची सोय नाही, आणि कसले उपक्रम करतात मेले लोक.
पण काका तुम्ही शिकला तर तुमचंच चांगलं होणार आहे. तुम्हालाच लिहायला वाचायला जमेल. अरे लिहून वाचून आता मी काय करतलय उगाच काहीतरी माका सांगा नको. आणि शिकान तू का दिये लायले ते आमका माहिती आहे. चल पण काका माझं ऐकून तरी घ्या. माका बरीच कामा पडलीत ही सगळ्या माडांची अळी काढूची आहेत. चल 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 दादा, माई आपल्याला सोडून गेली, पण आता आपण भविष्याचा विचार करायला हवा. कसलं भविष्याचा विचार? म्हणजे हेच की पुढे काय करायचं. जमिनीचा आणि पैशांचा अर्धा वाटा माझ्या नावावर होणार आहे ना. ते कधी होणार तेच बोलायचंय. दादा, तुझ्या बायकोला सांग, माझ्या बायकोला काही एक बोलायची गरज नाही. खाऊ घातलं नाहीये तिला तिने. तुझ्या वहिनीबद्दल बोलतोयस तू? अरे तुझं लग्न झालं नव्हतं तेव्हा आईचं प्रेम हिनच दिले तुला, आणि आज माहितीये खूप केलं, पण म्हणून काही उपकार नाही केले माझ्यावर. मी नव्हतं म्हटलं की माझ्यासाठी करा म्हणून, आणि हे दाखवण्यासाठीच केलं ना सगळं. अहो, कशासाठी बोलताय तुम्ही आणि कोणाशी बोलताय? त्यांच्याशी बोलणं म्हणजे दगडावरती डोकं आपटून घेण्यासारखं आहे. हो ना, मग आम्हाला आमचा हिस्सा द्या, म्हणजे तुम्हाला दगडावर डोकं आपटण्याची काही गरजच नाही. आयुष्यभर उपकार दाखवणारी ती म्हातारी मेली ना, ते बरं झालं एका अर्थानं. अविनाश, बरं झालं आज माई नाहीये. काय वाटलं सी तिला हे सगळं बघून? इतका कसा बदलला अविनाश? अहो, ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल फक्त तिरस्कार आहे, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात इतकी हळहळ का? कारण समोरचा माणूस कितीही बदलला, तो कसाही वागला तरी सुद्धा आपण आपला गुणधर्म नाही ना सोडू शकत. मला ना कधी कधी तुम्हाला काय म्हणावं हेच कळत नाही. अहो, त्यांना इतकं समजावूनही त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाहीये. आता त्यांना जसं जगायचंय तसं जगू द्या ना. हो, मलाही वाटतंय की त्यांनी कुठेही राहिलं ना तरी सुद्धा अगदी सुखात राहावं. स्वामी आणि मुक्ता कसे नाही आले अजून? काकी, तुम्ही काय करताय? ए बाय, मी ते काम करते. तुम्हाला शिकायचं आहे का? मका शिकूच होतं. मका कोण शिकवतलो? मी शिकवते ना. तू मका खडे शिकवतला? रोज माझी शाळा सुटली ना, मग मी येईन तुम्हाला शिकवायला. केव्हापासून शिकवतलंय तू मका? उद्यापासून शिकवते. आता जाते मी. हा, बरं असा ये. दादा, मला एक खूप छान काकी भेटली आहे. मलाही खूप काका काकू भेटले. मग त्यापैकी कोणाला शिकवायचं ठरवलंयस? कुणाला शिकव, कुणी शिकायलाच तयार नाही. कुणी शाळेला तर कुणी मलाच वेड्यात काढले. दादा, हे लोक असं का करतात? ह्यांना शिकायचं नाही का? माहित नाही. पण मुक्ता, तुला भेटलं कोणी शिकणार का सगळी अशीच माणसं भेटली? नाही रे दादा, मला एक खूप छान काकी भेटली आहे. तिला शिकायचंय. मी त्यांना सांगितलंय की मी उद्यापासून येईन तुम्हाला शिकवायला. बरं झालं मुक्ता, तुला कोणतरी भेटलं. मला तर आता लोकांना विचारायची सुद्धा भीती वाटते. अरे दादा, ती एवढी का काळजी करतोयस? अजून खूप दिवस आहेत. तुला भेटेल कोणीतरी. काय माहित भेटेल की नाही. चला. थांब मुक्ता, नाही मी सांगणार आहे.
मी सांगते ना दादा. नाही, तू थांब, मी सांगतो. अरे मी सांगणार. मी नाही सांग, मी मी सांगतो. सांगणार. अरे थांब ना. काय रे कसली गडबड सुरू आहे? बाबा, आज शाळेत सरांनी आम्हाला नवीन उपक्रम करायला सांगितलाय. कसला उपक्रम? मुलांनो, आता मी जे बोलतो ते नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुलांनी एक नवसाक्षर तयार करायचं आहे आणि ज्या मुलाचे नवसाक्षर परीक्षेत पास होणार त्यालाच मिळणार शिष्यवृत्ती. मुक्ता बाळा, तुझा अभिनय गुण खूप छान आहे, पण बेटा आपल्या गुरुजनांची अशी नक्कल नाही करायची. हा, अरे हो, पण तुम्हाला नवसाक्षर मिळणार आहे कुठे? आई गावातील अडाणी माणसांना शिकवणार. पण आई, मला अजून नवसाक्षर मिळालाच नाही. मुक्ताला लगेच मिळाला. मिळेल मिळेल. तुझे प्रयत्न सुरू ठेव, संयम ठेव. आज नाही तर उद्या नक्की मिळेल. पण उद्या नाही मिळालं तर? परवा नक्कीच मिळेल, पण प्रयत्न सुरू ठेव. पण बाबा, माणसांना शिकायचं का नाही? कारण माणसांना शिक्षणाचं महत्त्वच पटलेलं नसतं. ते आपण त्यांना पटवून द्यायचं असतं. आपण त्यांना समजावून सांगायचं की शिकल्याने आपला काय फायदा होतो आणि जर आपण नाही शिकलो तर आपलं काय नुकसान होतं. ठीक आहे बाबा, मी पुन्हा प्रयत्न करेन. तोवर करेल जोवर मला नवसाक्षर मिळत नाही. हो बाबा, प्रयत्न करा, पण आता झोपायला जा, खूप उशीर झालाय. हो. गुड नाईट बाबा. गुड नाईट. गुड नाईट आई. बाबा, गुड नाईट बेटा. गुड नाईट आई. गुड नाईट. शासनाच्या या नव्या धोरणाचा लोकांना खूप फायदा होईल नाही? हो ना, आणि त्यांना अभ्यासाची एक नवीन पद्धतही कळेल. अहो, तुम्ही झोपायला जा, आता उशीर झालाय. हो, थोडंसं काम राहिलं, हे पूर्ण करतो आणि जातो मी. दादा, आपल्या शाळेत हे रवी सर आल्यापासून किती मजा येते ना. काय काय नवीन शिकवतात ते आपल्याला. मला खूप वाटायचं मीच का नुसतं शिकायचं, पण आता कोणाला तरी शिकवायला पाहिजे. हो का? मग आता त्या काकू आहेत ना, त्यांना खूप शिकव. परीक्षेत त्यांचाच नंबर पहिला आला पाहिजे. आता बघच तू, त्यांचाच पहिला नंबर येणार. मुक्ता, पैज लाव माझ्या बरोबर. परीक्षेत माझंच नवसाक्षर पहिला येणार. अरे दादा, पण पैज लावायला तुझ्याकडे नवसाक्षर तरी पाहिजे. माफ कर दादा, मी तुला असं बोलायला नको होतं, पण आता तुला अजून नवसाक्षर मिळालं नाही, मग कसं होणार? मुक्ता, तू बघच, उद्या मी नवसाक्षर शोधूनच शाळेत येईन. स्वामीचं अपहरण झाल्यापासून स्वामी जेव्हा कधी बाहेर जातो ना, त्यावेळेस मला खूप भीती वाटते. मी समजू शकतो तुला वाटणारी काळजी. अगं, मग इतकं असेल तर आपल्या मुक्ताला विचार ना. स्वामी जाताना तिला काही सांगून गेलाय का? अहो, ती अजून उठलीये कुठे? रात्री जागून दोघंही अभ्यास करत असतात. सुशीला, मुलांना असं हे रात्री जागून अभ्यास करण्यापेक्षा पहाटे उठून अभ्यास करण्याची सवय लाव. अगं, पहाटेच्या वातावरणात ह्या अशा रात्रीच्या डोळ्यावरच्या झोपेपेक्षा छान अभ्यास होतो. खरंय तुमचं म्हणणं. मी आधी त्या दोघांसाठी नाश्ता करते आणि मग तिला उठवते. चला, अंगणात सडा सारून झाला. आता देवपूजा झाली की बाजारात जाऊन छान छान खाऊ घेऊन येते. पण खाऊ तरी कुणासाठी घेऊन येऊ? स्वतःसाठी?
ह्या जीवासाठी? ह्या जीवाला जगवायचं कशाला? मरणासाठी? मरण पण येत नाही, मागून कोणी देत नाही मरण. काय ग, काय हवंय तुला? हा, अहो ही बघा आपली नात. हं? काय ग, मी चहा करणार आहे, तू घेणार चहा? तू जेवणार का ग? हा, मी ना एक वेळचं जेवण बनवते. अगं जेवायला इच्छाच होत नाही माझी, कामच नाही काही, तर जेवायला भूक तरी कशी लागणार? हे बघ, काम नसेल ना तर माझा जीव नुसता गुदमरतो. तुला नाही ना तसं होत? हा, सांग ना लबाडी. अगं सांग ना, काय हवंय तुला? मी देते ना. मला असं कोणीच विचारत नाही, मी तुला विचारते. काय हवंय तुला सांग, मी आणते ना तुझ्यासाठी. सांग ना ग, बोल ना, बोल ना ग. तू तरी बोल ना ग माझ्याशी, तू तरी बोल ना माझ्याशी. कोणीच बोलत नाही ग माझ्याशी, कोणीच बोलत नाही, कोणीच बोलत नाही माझ्याशी. तू पण नाही बोलत आहेस माझ्याशी, कोणीच नाही माझ्याशी बोलायला. कोणीच बोलत नाही माझ्याशी. कोणीच बोलत नाही माझ्याशी, कोणीच बोलत नाही माझ्याशी, कोणीच बोलत नाही माझ्याशी. काय रे बाबा, तू पण रागवलास माझ्यावर? ती वेडी, ती रागवले माझ्यावर, ती बोलत नाही माझ्या बरोबर, ती दूर दूर जाणार आहे मला सोडून. ती एक वेडी, मी एक वेडी, सगळे जण मला वेडी म्हणतात. तुमचं काय म्हणताय रे? हा, तुमचं काय मत आहे सांगा. आजी, तुम्ही खरंच वेडे आहात का? लहान मुलांसाठी विरंगुळा तरी आहे, पण मोठ्यांचं काय, त्यांच्या आठवणींचं काय? मोठ्यांना विरंगुळा शोधावा लागतो. लहान मुलांना आपण समजावू शकतो, पण आपलं सांत्वन आपण स्वतःच करायचं असतं. आज काहीही झालं ना, मी आजींना बोलायला तयार करणारच. पण दादा, ते का नको म्हणतायत ते तरी माहिती आहे का तुला? तेच तर सांगत नाहीत ना. आजोबा म्हणतायत की आजीला बोलायला लाव म्हणून, म्हणजे नेमकं कारण कळेल. हो, पण तू परत एकदा बघ, दिवस खूप कमी आहेत. नाहीतर मी बोलू का काकींशी? मुक्ता, मी आता फक्त त्या आजींनाच शिकवणार.